नमस्कार मित्रांनो, तुमचे गुडघे दुखत असतील, कंबर दुखत असेल, सकाळी झोपेतून उठल्या उठल्या तुमच्या हाडांमधून कटकट असा आवाज येत असेल आणि तुम्ही दवाखान्यातून कोणतेही औषध घेतलं तरी ते नीट होत नसेल, तुमच्यासाठी आता एका 95 वर्षाच्या आजोबाने एक फळ तुम्हाला खायला सांगितलं आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये हे फळ असतं, असा कोणी व्यक्ती नसेल की त्याच्या घरामध्ये हे फळ नसेल। प्रत्येकाच्या घरामध्ये हे फळ असतेच। त्यामुळे एक सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे, तो म्हणजे तुमच्या घरातील हे फळ घ्यायचं आहे व ते एका ठराविक वेळेला तुम्हाला खायचं आहे। मित्रांनो, तुमचे गुडघेदुखी, कंबरदुखी दवाखान्यात जाऊन पण बरी होत नसेल तर तुम्ही हा घरगुती उपाय नक्की करायचा आहे। खेडेगावातील 95 वर्षाचे आजोबा आहेत। एवढे 95 वय असताना सुद्धा त्यांना गुडघ्याचा त्रास नाही, कमरेचा त्रास नाही। अगदी 25 वर्षाच्या तरुणासारखं ते एकदम ठणठणीत आहेत। त्यांच्याकडे खूप सारे आयुर्वेदिक उपाय आहेत। ते जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्ही सुद्धा निरोगी राहू शकता। तर चला आपण व्हिडिओ बघूया। 95 वर्षाच्या आजोबांनी एक आयुर्वेदिक फळ तुम्हाला खायला सांगितले आहे। ते फळ जर तुम्ही खाल्ले तर तुमचे बीपी असेल, शुगर असेल, ताप, सर्दी, खोकला असेल, असे सर्व आजार पळून जातील। आयुर्वेदिक डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा, कारण तुमचे 200च्या वरती जे कोणते आजार आहेत ते मी जे सांगणार आहे ते फळ तुम्ही कसे खायचे, केव्हा खायचे याची माहिती मी पुढे दिली आहे। तर या फळाचे नाव आहे कांदा। हा कांदा आपण भाजी, आमटी करायला वापरतो, पण या कांद्याला हलक्यात घेऊ नका। हा कांदा आपल्या केसांसाठी सुद्धा चांगला असतो। या कांद्यामुळे अनेकांचे आजार बरे झाले आहेत। तर कच्चा कांदा आपण तोंडी लावण्यासाठी खातो, पण आपल्याला माहीत नसते की कच्चा कांदा खाल्ल्यावर त्याचे एवढे सारे फायदे सुद्धा आहेत। मित्रांनो, आता बघा, तुम्हाला कधी कधी तुमचे गुडघे दुखू लागतात, तुमच्या शरीराला मित्रांनो कधी कधी मुक्का मार लागतो, म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला दुखू लागतं, जखम झालेली असते, तुम्हाला लक्षात येत नाही। अशा वेळी काय करावे, त्यावेळी सुद्धा हा कांदा खाल्ला जातो। तसेच तुम्हाला सांधेदुखीचा जर त्रास असेल तरी सुद्धा तुम्हाला कांदा खाल्ल्याने आराम मिळतो। जर आपल्या शरीरावर कुठेतरी सूज आली तर सुजलेल्या ठिकाणी कांदा चेचून रस लावला तर तुमचे जागच्या जागी ती सूज ठणका मारायची बंद होते। कांद्यामध्ये शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवणे हे एक फायदा आहे। कोणाकोणाला कच्चा कांदा खायला आवडणार नाही, पण या कांद्यामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी असे अनेक गुण असतात, जे आपण खाल्ल्यावर त्याचा आपल्याला लाभ मिळतो। अजून बरेच आजार यामधून बरे करता येतात। शरीरातील रक्तस्राव थांबवण्यासाठी हा कांदा महत्त्वपूर्ण ठरवतो। नाकातून रक्तस्राव आल्यावर जर कांद्याचा वास घेतला तर रक्तस्राव जागच्या जागी थांबतो। यामुळे अनिमिया आजारही दूर होतो। कांदा नियमितपणे खाल्ल्याने हृदयाचे आजार होत नाहीत। अशा अनेक वेगवेगळ्या रोगांना कांदा खाल्ल्यावर आपण त्याच्यावर मात करू शकतो। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। धन्यवाद।